ना ना मी सांगतो पोलिसांना बोलवा काय खरं खोटं व्हायचं ना त्या होऊ द्या एकदाच पोलीस जयश्री कायच नाही केलंस ना मग तुला भीती कसली वाटते यात खरंच काय नाही ना नाही मग पी शीतल तुझा भी माझा विश्वास नाही माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण यांना बी कळलं पाहिजे अगं खरंच माझा उपवास आहे ए पी पी शीतल एवढ्या प्रेमाने मी तुझ्यासाठी खीर बनवून आणली होती पण सगळ्या गावापुढं माझ्या वासाळ घेतला कुणी काय बी म्हणू दे ग पण तू माझी मैत्रीण आहेस ना तू पण असं वागलीस अजिंक्य लवकर बरे व्हावेत म्हणून मी उपवास धरला होता तो बी मोडला सॉरी जेडे मी आयुष्यात असं परत कधीच नाही वागणार काही लोकांना फुकट कांगाव करायची सवयच असते शीतलाव खरंच शपथ हिनच मला सांगितलं होतं खिरीत विषय ते ती काय मूर्ख नाही अहो शीतल खरंच शीतल जाऊ दे त्यांना नको काय बोलू
भैया तुम्हाला स्वप्न तर नाही ना पडलं की मी खिरीत विष मिसळलं असं? भैया तू असं का बोललास? आता काही लोकांना अक्कल नाही, त्याला आपण काय करणार? इथनं गेलात तर बरं होईल. सॉरी जेडे, उगाच त्या भैयाच्या नादाला लागून आम्ही सगळ्यांनी तुझ्यावर संशय घेतला. असंच तर वे काय तर होतं आणि सगळ्या गावापुढे मला तोंड दाखवायला जागा राहत नाही. म्हणूनच मी कोणाच्यात जास्त मिसळत नाही, कोणाशी मैत्री करत नाही. पण तुझ्याशी खरंच मनापासून मैत्री केली होती मी. त्या मैत्रीला तडा जाईल असं काय वागू नको. आजा, ए आजा, हळू बोल की जरा. आजा, ए अरे काय झालं बोंबलायला? अरे आजा, तुला काय कळलं का नाही? ए नासाळ्या, जरा हळू बोल की, का तर अख्ख्या गावाला सांगतोस? आता काय राहिलंय वय गावाला कळायचं? मग बोंबल अजून काय झाले ते मला तरी सांगा. अरे शिकलीला जी खीर दिल्या त्यात विष टाकले. काय? ए अर्धवट काय सांगतोयस? नीट सांग की सगळं. अरे काय झालं ते नेमकं सांगा. अरे जेडीने जे शीतलला खीर दिली होती का नाही, त्यात विष आहे असं भैया म्हणत होता. काय? होय. पुत्र चावल्यागत पळत गेला रस्त्यानं शीतलच्या घरी आणि घरच्यांना सांगितलं जैडीनं खिरीत विष मिसळलंय. अरे अख्ख्या गावासमोर तमाशा झाला. अरे पोलिसांपर्यंत गेलं प्रकरण. तुम्हाला कोणी सांगितलं? अरे आम्ही दोघं तिथनं चालू आहे आत्ता. बरं नेमकं काय झालं तिथं? नेमकं ना भैया अख्ख्या गावासमोर तोंडावर पडलाय. अरे पण असं का केलं असेल रे त्यानं? तेच काय कळलं ना. ते भैयाला का जरा भांजळल्यागत वागायला लागलाय आता. व्हायला का? अरे काय कळलं नस त्याच. म्हणजे रोज काय ना काय कारण काढून ना तो शितलीच्या घरी जातोय. नाहीतर काय, आप्पाच्या दुकानात शासनाची माणसं आली यो हजर, कर्जाची वसुलीचं लेटर आलं यो हजर, शितलीला पोरानं त्रास दिला यो हजर. इतक्या मला काय वाटतंय, तो शीतलवर आणि तिच्या घरच्यांच्यावर इम्प्रेशन माराय बघतोय. अरे त्या भैयाने किती इम्प्रेशन मारू दे, आपल्याला माहिती घे शितली फक्त आजीचीच आहे.